स्वागत करतोय यायचं दादा आपलं देखील वेलकम असणार आहे. शुभ सन्मान करूयात. आणि कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती आहे, कमिटी मेंबर्स आपण प्लीज या, आपण त्वरित व्यासपीठावरती यायचंय. कमिटी मेंबर्स प्रत्येकाने व्यासपीठावरती या. फक्त कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती आहे, फक्त कमिटी मेंबर्स व्यासपीठावरती येतील. शुभम शुभम आणि येस, प्रथमतः मी विनंती करतोय संपूर्ण आपले जे कमिटी मेंबर्स आहेत आणि जे मान्यवर आहेत त्यांच्या हस्ते आपण राजेशजी मोरे साहेबांचा इथे शुभ सन्मान करूयात. चला तर मग कमिटी मेंबर्स आपण सुसज्ज व्हा. राजेशजी मोरे साहेबांचा इथे यथोचित सन्मान करूयात. आमदार आमदार चला, या संपूर्ण कमिटी मेंबर आपल्याला विनंती असणार आहे, आपल्या विनंतीस मान देऊन राजेशजी मोरे साहेब इथे उपस्थित राहिलेत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राजेशजी मोरे साहेब यांच्यासाठी. कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. खूप चांगलं नेतृत्व त्यांचं देखील आपण पाहिलं. कार्यशील प्रगतशील नेतृत्व आपण त्यांचं पाहिलंय. राजेशजी मोरे साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान होतो. धन्यवाद साहेब, आपलं देखील आपण आमच्या आयोजक कमिटीच्या विनंतीस मान देऊन इथपर्यंत आलात, इथे उपस्थित राहिलात, आपले देखील मी शतशः धन्यवाद मानतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच दादा, आपले मनपूर्वक धन्यवाद मी मानीन. आणि येस, कमिटी मेंबर्स आपल्याला विनंती असते त्वरित आपण प्लीज दोन्ही पंचांचा आणि आपल्या समालोचकांचं आपण सन्मान करून घेऊयात. कारण की बघा, हे आपले पंच आणि सागर मोरे सर आहेत, जे ज्यांना 12 वाजता ट्रेन आहे. ते ट्रेन सुटल्यानंतर दादा ते मुंबईवरून आल्यात, बोरिवलीवरून आल्यात, तर त्यांना देखील लवकर आपल्याला विदा करणं आणि त्यांचा देखील मान सन्मान होणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी विनंती करतोय, बाबू सर आपण कुठे असेल आपण त्वरित या. बाबू सर आपण कुठे असतील आपण त्वरित या. चला आयोजक कमिटी आपल्याला विनंती, आपण देखील त्वरित बाबू सरांचा सन्मान करायचा आहे. राजेशजी मोरे साहेब यांच्या हस्ते आपण बाबू सरांचा यथोचित सन्मान करणार आहोत. 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं, खूप चांगले डिसिजन्स याच्या मार्फत देखील राहिलेत. खूप चांगले खेळाडू देखील आहेत, असून देखील क्रिकेट खेळत असतात. आणि असं म्हटलं जातं ना की आणि त्यानंतर विनंती करीन मी, आवाज अंडरआर्म क्रिकेटचा सागरजी मोरे सर कुठे असेल, सागर सर आपण देखील त्वरित या, आपला देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या सागर यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. समालोचन करणं देखील खूप कठीण कार्य आहे आणि खूप चांगलं कार्य सागर सरांकडून देखील होत आहे. राजेशजी मोरे साहेब यांच्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत.
त्यानंतर मी विनंती करीन फेम ऑफ 1 to 4 मित्रांनो, फेम ऑफ 1 to 4 म्हणजेच अजित निकम सर. एकदा जोरदार टाळ्या अजित सरांसाठी झाल्या पाहिजेत. एंटरटेन त्यांच्याकडून झालंय आपल्याला. अजित सरांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. या अजित सर. या स्पर्धेची देखील चर्चा होते आणि या स्पर्धेची देखील चर्चा होईल तर अजित सरांची देखील चर्चा होणार असं मित्रांनो. राजेशजी मोरे साहेब आहेत आणि आमचे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजित सरांसाठी. देऊयात एकदा आपण आवाज. 1 to go. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर मी विनंती करीन 2 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकलात, मयूरजी भोईर सर, आवाज डोंबिवलीचा, त्यांचा अप्रतिम समालोचन आपण ऐकलात. मयूर सरांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर अजून एक आपण आपले समालोचक आहेत रोशनजी संते सर, आपल्याला देखील विनंती करतो सर आपण देखील या. अप्रतिम समालोचन आणि आमचे बंधूसारखे देखील आहेत. तेवढं चांगलं प्रेम देखील करतात आणि तेवढीच चांगली शिकवण देखील त्यांच्याकडून आम्हाला मिळत असते. थँक्यू सो मच रोशन सर, आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद मी मानीन. आणि या क्षेत्रामध्ये देखील ना भरपूर मोठं नाव रोशनजी संते सरांसाठी देखील मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल डन रोशन सर. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत ज्यांचा 2 दिवस आपण आवाज ऐकत आलो. डोंबिवली प्रीमियर लीगची चर्चा सर्वत्र पसरली होती, पण प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र आवर्जून वारंवार कॉल करत होता कधी आम्हाला मनीष सरांचा आवाज ऐकायला मिळेल. ते एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण मनीष बागे सरांसाठी आणि त्यांचा यथोचित सन्मान डोंबिवली प्रीमियर लीगमध्ये केला जातोय. सन्माननीय आमदार साहेब राजेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहिली. अनेक साऱ्या देशांमध्ये ही स्पर्धा पाहण्यात आली. महाराष्ट्र राज्य त्याचबरोबरीने भारतामध्ये, त्याचबरोबरीने भारताच्या बाहेर देखील ही स्पर्धा पाहण्यात आली. तर त्याचं संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजेच ग्रामीण टेनिस क्रिकेट. तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे मेंबर्स देखील इथे उपस्थित, त्यांचा देखील आपण करूयात सन्मान. तर मी इन्व्हाइट करतोय ग्रामीण क्रिकेट .in हर्षद बोपी सर इथे मात्र उपस्थित, त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. सन्मान इथे मात्र केला जातोय कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार सन्माननीय राजेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत ज्यांनी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्याचबरोबरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी संगीत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं असे डीजे ऑपरेटर जेडी, त्यांचं देखील आपण सन्मान करूयात. त्यांचं देखील मेंबर इथे मात्र उपस्थित. जयदीप इथे मात्र स्वतः उपस्थित आहेत. प्रचंड मागणी आहे डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीच्या बाहेर जिथे जिथे मात्र स्पर्धा होते तिथे तिथे मात्र जयदीपला बोलवलं जातं. त्याचबरोबरीने आगरी कोळींचं हळदी समारंभाला देखील जयदीपला मागणी आहे. तर जयदीपचा इथे मात्र सन्मान केला जातो. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सन्माननीय राजेशजी मोरे साहेब विद्यमान आमदार कल्याण ग्रामीण लोकसभा. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत प्रत्येक खेळाडूची तंतोतंत माहिती आणि ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू मात्र किती चेंडूंमध्ये किती धावा बनवतोय, प्रत्येक खेळाडूने किती वाईट बॉल फेकलेत, या स्पर्धेमध्ये किती चौकार झालेत, या स्पर्धेमध्ये किती विकेट्स मिळालेत, ह्याची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली आपल्याच डोंबिवलीचा शुभम शेडेकर सरांचा करूयात आपण सन्मान. तर मी इन्व्हाइट करतो शुभम शेडेकर सरांना आणि त्यांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय आमदार राजेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत शुभम शेडेकर सरांचा. तर आता मात्र मी मायक्रोफोन पुन्हा एकदा हँडओव्हर करतोय मनीष बागे सरांकडे, कारण की प्रचंड मागणी आहे, रिक्वेस्ट केली जाते, वारंवार कॉल येत आहेत मनीष सरांना प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी. तुम्ही माईक हँडओव्हर करा. तर मी इन्व्हाइट करतो मनीष सरांना. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. शेडेकर या इकडे, आपण त्वरित या.
चला तर मग जाऊयात आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रथमतः आपण देणार आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. मी संपूर्ण टीमला विनंती करतोय, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सेकंड रनर अप जे या स्पर्धेमध्ये राहिले आहेत तन्मय, पॅकर्स टीम, संपूर्ण टीमनी यायचं आहे. या संपूर्ण टीमनी या. भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यासोबतच 15,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. टीनू बेडेकर यांचा हा संघ आहे. मागच्या वर्षीचा विजेता संघ, या वर्षी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांना देखील मिळत आहे. याचे संपूर्ण टीम या. गणपती बाप्पा. धन्यवाद. जाऊयात तर मग आपण पुढच्या पारितोषिकाकडे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे मिळवलंय, ज्या संघाला पुरस्कृत केलंय विशाल यांनी, आणि तो संघ असणार आहे श्रीराम 11 संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संपूर्ण टीमनी या. यांना देखील एक समसमणारी ट्रॉफी DPL ची आणि त्याच्यासोबत 15,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील देण्यात येत आहे. बघा, ज्या ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत झाल्या, माऊली किचनचे ओनर्स, त्यांच्याकडून आपल्याला ह्या ट्रॉफीज पुरस्कृत झाल्या. मालिकावीरची ट्रॉफी आहे आणि त्यानंतर बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देखील आपल्याला त्यांच्याकडून पुरस्कृत झाली आहे. बोला तर मग जय श्रीराम. आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी आपल्याला पूर्णपणे इम्प्रेस केला, जो संघ राहिला या स्पर्धेचा रनर अप संघ जमा 11. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओमकार आणि आयुष यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. डोंबिवलीतील नामवंत संघ. संपूर्ण टीमनी वरती यायचंय. चमचमणारी ही आपली DPL ची ट्रॉफी आणि त्याच्यासोबत 30,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील यांना देण्यात येत आहे. जमा 11 संघ रनर अप ठरलाय DPL सीझन 2 चा. गणपती बाप्पा. चला तर मग देऊयात आपण फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूचा आपण डान्स पाहिला, ज्या खेळाडूचा आपण सेलिब्रेशन पाहिलात, येस टीमचा कॅप्टन संकेत भगत ठरलाय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. या संकेत.
धन्यवाद. सवत आपण आपल्या पुढच्या पारितोषिकाकडे. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना की फिल्डिंग खूप मोठं अस्त्र असतं आणि एक असा खेळाडू ना ज्या खेळाडूनी अगदी चौफेर डाईव्स मारल्यात, आपल्या संघासाठी पूर्ण समर्पण दिलंय, अगदी 100% एफर्ट्स देण्याचं काम ज्यांनी केलंय, तोच ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तो असणार आहे प्रणव पॅन्थर्स टीमचा कुणाल. एकदा जोरदार टाळ्या कुणालसाठी झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतला सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली आहे, कुणाल ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. देखील एक सेलिब्रेशन पाहायला मिळते, एक वेगळी शैली पाहायला मिळते आपल्याला. आणि जे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झालंय, माऊली किचन्सचे जे प्रोप्रायटर्स आहेत अमोल वाडिले आणि समीरजी भोईर साहेब, यांना दोघांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील हातभार लावायचा. आपल्याकडूनच ही ट्रॉफी पुरस्कृत आपल्याला झाली आहे. त्यानंतर येस, जाऊयात या स्पर्धेतील सगळ्यात चांगला गोलंदाज या स्पर्धेतील. तोच गोलंदाज आहे नक्कीच ज्याच्या डोक्यावरती ती पर्पल कॅप आहे आणि ती पर्पल कॅप तुझ्याच डोक्यावरती राहणार आहे. आदित्य ठरलाय 8 विकेट्स घेऊन या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यायचे आदित्य. शूज आपल्याला जे पुरस्कृत झालेत तेच आपल्याला रोनित गवळी यांच्याकडून पुरस्कृत झालेत, त्यांचं देखील मी आभार मानतोय. त्या ट्रॉफीज देखील आपल्याला पुरस्कृत झाल्यात. माऊली किचन्सचे जे प्रोप्रायटर्स आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्या पुरस्कृत झाल्यात. त्यानंतर ज्या खेळाडूंनी अप्रतिम बॅटिंग आपल्याला करून दाखवली, या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 65 धावेंची बहारदार खेळी ज्या बॅटरनी करून आपल्याला दाखवली आहे, तो बॅटर बेस्ट बॅटर या स्पर्धेचा ठरलाय श्रीराम 11 या संघाचा विक्रांत परब ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. विक्रांत त्वरित या. विक्रांत परब. जप्पू या. एकदा जोरदार टाळ्या जप्पूसाठी देखील झाल्या पाहिजेत. 65 धावा त्यांनी वैयक्तिक केल्यात आणि तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन. आणि त्यानंतर संपूर्ण संघाला मी इन्व्हाइट करतोय, ज्या संघाला इथे पुरस्कृत केलंय फरहान शेख सरांनी, जो संघ ठरलाय DPL डोंबिवली प्रीमियर लीग पर्व दुसराचा चॅम्पियन संघ. सगळ्यांनी टाळ्या जोरात वाजवायच्या आहेत प्रणव पॅन्थर संघासाठी. संपूर्ण टीमनी या एक समसमणारी ही ट्रॉफी आणि 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक. दिवा प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक फरहान शेख आणि रमाकांत मडवी यांचे अत्यंत विश्वासू असेच फरहान शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. संघाचं नाव प्रणव पॅन्थर, ज्या संघाने डोंबिवली प्रीमियर लीगचा चॅम्पियनशिप पद पटकावलंय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरले दुसऱ्या पर्वाचे प्रणव पॅन्थर टीम. चला तर मग एकदा जोरदार गणपती बाप्पा. बॅनर स्पोर्ट्सचे ओनर सुरेशजी यांच्याकडून आपल्याला जी BMW ची सायकल प्रोव्हाइड करण्यात आली आहे. वेल प्लेड. ट्रॉफी आपल्या नावावरती असणार आहे. चला तर मग झालंय, करूयात आपण. खेळाडूंचं लक्ष नाहीये, खेळाडूंचं लक्ष द्या 2 मिनिटासाठी. अरे काय झालंय. चला तर मग करूयात आपण. सांगता उरलंय का काही? काय शिल्लक आहे?
येस, मॅन ऑफ द सिरीज इथे शिल्लक असणार आहे, ज्या खेळाडूंनी 51 धावेंची बहारदार खेळी केली आहे. या स्पर्धेचा मालिकावीर अंकेश पाटणे ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या अंकेशसाठी झाल्या पाहिजेत. दो भाई दोनों तबाई. बघा काय चांगली कामगिरी इथे केली आहे. सायकल देखील मिळते, त्यानंतर बॅट देखील पुरस्कृत करण्यात आली आहे आणि ही मालिकावीरची ट्रॉफी देखील त्याला मिळते. बघा जी सायकल आपल्याला इथे मिळाली ते बॅनर स्पोर्ट्स यांच्याकडून, भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला ती बॅट मिळते आणि खूप चांगली ट्रॉफी देखील मिळते. सायकल वरती बसायचं आहे आणि 2 शब्द फक्त मनोगत आपण ऐकूयात अंकेशचं. फोटो सेशन होऊ देत. फोटो सेशन करूयात. राजेशजी मोरे साहेब आपल्यातनं रजा घेत आहेत. अंकेश आपण देखील 2 मिनिटं थांबा. राजेशजी मोरे साहेब आहेत ते आपल्यापासून आता रजा घेत आहेत, त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच साहेब. जाऊयात अंकेशकडे. अंकेश, मला जिंकायचं होतं, जिंकलायस. आणि बघ काय जिंकलायस, तर मालिका वीराची ट्रॉफी जिंकलायस. कुठली जिंकलाय तर DPL ची जिंकलाय. डोंबिवलीतल्या सगळ्यात मोठ्या टुर्नामेंट मध्ये तू मालिकावीर म्हणून आज निवडला गेलास. काय सांगशील स्वतःच्या या खेळाबद्दल? माझ्या लाईफ मधली पहिली सायकल आहे, खूप खुश आहे आणि या स्टेजला आली त्याच्यामुळे खूप खुश आहे. लाईफची पहिली आहे पण शेवटची नक्कीच नाहीये मित्रांनो. ही लढी तो लावणार या तीळ मात्र शंका नाही आहे, कारण खेळाडूच हा विशेष आहे. आज थोडेसे डोळे पाणावलेत पण हे खुशी के आंसू आहेत, नक्कीच खुशी के आंसू आहेत. 2 शब्द पुन्हा एकदा या आपल्या टुर्नामेंट बद्दल, कारण मुख्य आयोजनाचा भाग देखील तू होतास, तर आपल्या टुर्नामेंट बद्दल शेवटचे 2 शब्द तू काय सांगशील? सर्व जेवढे कमिटी मेंबर होते सर्वांनी खूप मेहनत घेतले. खूप जण कामावर जाणारे पण होते, तरीसुद्धा कामावरून येऊन जसं ज्याला जमेल तसं त्यांनी सहभाग घेतला आणि जेवढे एफर्ट दिले आणि त्याच्यामुळे ते आज यशस्वीरित्या पार पडली. त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मेन म्हणजे सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला आणि प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार. पुढच्या वर्षी आणखीन जोरात. हो नक्कीच नक्कीच पुढच्या वर्षी आणखी जोरात आपण आपला खेळ हा धर्म जो आपण जोपासतो त्याला साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कमिटी मेंबरचे मी धन्यवाद मानतो, प्रत्येकाचे मी धन्यवाद मानतो, प्रत्येक मान्यवराचे, प्रत्येक पुरस्कर्त्याचे मी धन्यवाद मानतोय. आणि येस बघा आमच्या बघा काही गिफ्ट्स राहिलेत, तर मी आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय भावेशजी म्हात्रे साहेब यांना. दादा आपण या. खूप चांगली मेहनत आपण देखील केली आहे, संपूर्ण 2 दिवस नाही तर जेव्हापासून आपली प्लॅनिंग होत होती तेव्हापासून आमच्या या सगळ्या यंगस्टरला आपण साथ दिलेत आणि आपल्यासाठी देखील आमच्या संपूर्ण कमिटी मेंबरने एक गिफ्ट प्लॅन केलाय. तर दादा आपण या, आपल्यासाठी एक गिफ्ट आहे. या कमिटी मेंबर्स, या संपूर्ण कमिटी मेंबर्स आपण व्यासपीठावरती या. शेवटचे काही पारितोषिक राहिलेत. आणि बघा देवातील देव माणूस, देवातील देव आम्ही नाही पाहिला पण नक्कीच देव माणूस आम्ही पाहिलात. एका चिमुकलीचा जीव ज्यांनी वाचवला त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत भावेशजी म्हात्रे साहेब यांच्यासाठी. आणि त्यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान नाही तर त्यांना देखील आपण एक छोटस गिफ्ट देऊन आणि त्यानंतर बघा आपण अजून एक विशेष गिफ्ट हॅम्पर आमच्या या चिमुकल्यांनी, दादा चिमुकले म्हणणं चुकीचं असेल पण विनायक दादा आपण थांबायचं आहे. हे छोटस गिफ्ट हॅम्पर आपल्याला संपूर्ण टीम कडून देण्यात येत आहे. आपल्या या स्पर्धेचे बॅकबोन, आपल्या या स्पर्धेचे बॅकबोन, आधारस्तंभ
विनायकजी पवार साहेब भवानी स्पोर्ट्सचे सर्व त्यांना देखील आपण इथे एक गिफ्ट देतोय आणि त्यांचा देखील सन्मान करतोय. दादा अशी साथ आमच्या या लहान मुलांवरती असू देत, अशी साथ आमच्या या DPL कमिटीवरती असू देत. पुढच्या वर्षी आणखीन जोरात साजरी केली जाईल आणि आज डोंबिवलीची सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा बनवूया, हीच आपण आता ईश्वर चरणी करूयात प्रार्थना. तो कॉमेंट आणि बघा सूरजजी मात्रे यांचा देखील एक गिफ्ट वाउचर आहे. सूरज आता इथे उपस्थित नाही आहेत, तर त्यांचं देखील गिफ्ट वाउचर आमची कमिटी मेंबर त्यांच्यापर्यंत सुपूर्त करेल. आणि संपूर्ण DPLची कमिटी, विनायक दादा इथे मी प्रथमतः धन्यवाद मानतो की मला देखील यावर्षी आपण संधी दिलीत, त्याबद्दल देखील मी तुमच्या सर्वांचेच धन्यवाद मानतोय. चला तर मग सांगता करतो आपल्या या मोलाच्या स्पर्धेला, आपल्या या हक्काच्या स्पर्धेची मी सांगता करतोय. बघा कुठल्याही आयोजकाकडून जर कुठल्याही मान्यवराचा जर मान सन्मान थोडासा राहिला असेल तर त्याबद्दल मी संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीकडून हरकत नाही. बघा आमची जी आयोजक कमिटी आहे ना, त्यांचं कारण एकच होतं की त्यांना वाटतं आमचा सन्मान झाला नाही तर आमच्या सगळ्यांचा सन्मान झाला आहे. हरकत नाहीये बाळा. चला तर मग सांगता करूयात आपल्या या स्पर्धेची, सांगता करूयात. झालंय, फायनली एंड करूयात. ठीक आहे, तर मग करूयात आजच्या या स्पर्धेची आपण सांगता. कुणाचा काही मान सन्मान राहिला असेल तर त्यांना देखील मी क्षमस्व आहे संपूर्ण. चला हे दोन्ही जे चिमुकले आहेत त्यांना देखील विनंती, आपण देखील या त्वरित या. आपली देखील चांगली मेहनत राहिली आहे. संस्कार कुठे असेल, संस्कार आपण देखील या. चला तर मग या चिमुकल्यांचा आपण सन्मान
मुकला त्यांच्याशिवाय ही स्पर्धा ना अपूर्ण आहे आणि यांचा देखील मोलाचा वाटा राहिलाय. मग ती प्रत्येक गोष्ट असू देत, आमच्या आयोजक कमिटीकडे पोहोचवणारी प्रत्येक गोष्ट, छोटीशी पाण्याची बॉटल प्रोव्हाइड करणं, शाल, श्रीफळ आणि त्यानंतर सन्मान चिन्ह देणं, या सगळ्यांचाच आपण एकत्र